या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अतुल लोंढे जोडले जातात। अतुलजी, स्वागत आहे लोकशाही मराठीवर आपलं। अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची सर्रास लूट सुरू आहे, फसवणूक सुरू आहे। आपली पहिली प्रतिक्रिया अतुलजी। सरकारची लूट सुरू आहे की सरकारमध्ये असलेल्या सगळ्यांनी संगनमत करून सामान्य माणसाच्या टॅक्समधला पैशाची लूट लावली आहे, हे पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल। जेव्हा पूर्ण सरकारमधले मंत्रीच भ्रष्टाचारी आहे, म्हणजे बिलकुल आता राम मंदिरमध्ये चोरी करण्यापासून तर आपल्या इथे कुंभमेळ्यामध्ये कशा पद्धतीनं गिरीश महाजन यांच्या जवळचे लोक मोठे मोठे 600 करोडचे टेंडर लाटून राहिलेले आहे, इतक्या अनेक गोष्टी पुढे आल्या आणि तिथेच रस्त्यामध्ये पडून 5 लोकांचा नाशिकमध्ये मृत्यू झाला। त्यामुळे भ्रष्टाचार इतका बोकाळलेला आहे की म्हणजे काम 20% करायचं आणि 80% भ्रष्टाचार करायचा, अशा पद्धतीचे काम आहे। आता हे जे आहे हे स्पष्टपणे दिसत आहे। पहिले तर तुमचं अभिनंदन। माझ्या मते तुम्ही ही बातमी पहिल्यापासून लावून धरलेली आहे। यापूर्वी सुद्धा मला म्हणजे मी जर चुकत नसेल तर मी याच्यापूर्वी सुद्धा याच्यावर तुमच्यासोबत चर्चा केलेली आहे तुमच्या चॅनलवर। तर हे एकच प्रकरण आहे, अशी कितीतरी प्रकरणं निघतील की सामान्य माणसाला तुम्ही प्रकल्पग्रस्तांसोबत सुद्धा खेळ करून राहिले, म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या डोक्यावरचं छत सुद्धा काढून घेऊन राहिलेले। तर हे याच्यामध्ये फक्त अधिकारीच असतील असं मला वाटत नाही। याच्यामध्ये बघितलं पाहिजे, याच्यावर एन्क्वायरी लावली पाहिजे, SIT बसवली पाहिजे आणि संपूर्ण सत्य बाहेर आणलं पाहिजे। अनेक लोक जे आहेत ते मोठे मोठे लोक याच्यात सापडल्याशिवाय राहणार नाही। कुठल्या अधिकाऱ्याची एवढी हिंमतच नाही हो, एवढे घरं बांधून तिथे भ्रष्टाचार करण्याची, जोपर्यंत राजकीय सपोर्ट नाही आहे तोपर्यंत। अतुलजी, महत्वाचं म्हणजे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी वारंवार प्रशासनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र प्रशासनाच्या वतीनं टाळाटाळ सुरू आहे। महत्वाचं म्हणजे दावा करण्यात आलाय की ही प्रकल्प बाधित माणसं आहेत, मात्र जी लिस्ट समोर आलेली आहे त्या लिस्टमध्ये उत्तर भारतीय नागरिकांचा जास्त समावेश आहे। त्यात नाही, जर उत्तर भारतीय असतील, त्यांच्या नावाची ती तिथली जमीन गेली असेल, त्यांचं घर गेलं असेल आणि त्यांना मिळत असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाहीये। पण बोगस नावं जर दाखवली असतील, ते लोक इथे राहतच नाहीत, ज्यांच्या जमिनी गेल्याच नव्हत्या, तर याचा अर्थ सरळ सरळ मोठ्या प्रमाणावर 100% भ्रष्टाचार झालेला आहे। मुद्दाच हा आहे की जी नावं आहेत ती बोगस नावं आहेत आणि त्या बोगस नावांमध्ये पण अमराठी नागरिक आणि परप्रांतीय नागरिकांचा समावेश आहे आणि तिथेच कुठेतरी घोळ आहे की काय, दाल में कुछ काला आहे असंच काहीतरी दिसतंय अतुलजी। त्यामुळे आमची मागणी आहे की याच्यावर एन्क्वायरी झाली, एक SIT नेमली पाहिजे, त्याची एन्क्वायरी झाली पाहिजे आणि सत्य पुढे आलं पाहिजे, म्हणजे लक्षात येईल की कोणी भ्रष्टाचार केला आणि कोणाकोणाचे हात त्याच्यामध्ये ओले झाले। पण प्रश्न केवळ या घरांचा नाहीये, तर सरकारी तिजोरीतून बाहेर गेलेल्या कोट्यवधी रुपयांचा आहे आणि तो सर्वसामान्य नागरिकांचा पैसा आहे खरं तर अतुलजी। बरोबर आहे ना, यांनी रामाचा पैसा लुटला, सामान्य माणसाचं काय, इतक्या खालचा स्तर आहे या लोकांचा। त्यामुळे याची एन्क्वायरी झाली पाहिजे आणि सजा झाली पाहिजे जे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना। हा मुद्दा नक्कीच विधानसभेमध्ये काँग्रेस उचलेल। निश्चित। आणि विरोधक म्हणून खरं तर तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की हा मुद्दा तुम्ही देखील लावून धरावा, कारण लोकशाही मराठी तर जोपर्यंत या गोष्टीचा काही त्याचा छडा लागत नाही तोपर्यंत तुम्ही पण लावा आणि आम्ही पण लावू। निश्चित, काळजी करू नका, आम्ही सामान्य माणसांचे प्रश्न उचलत आलेलो आणि 100% हा मुद्दा सुद्धा विधानसभेत उचलला जाईल आणि रस्त्यावर उचलला जाईल। निश्चित। खूप खूप धन्यवाद अतुलजी आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।